तर जय शिवराय मित्रांनो, मी ट्रेकर ओमकार घेऊन आलो एक नवीन दुर्ग भ्रमंती। ॲक्च्युली दुर्ग भ्रमंती नसणार आहे, तर हे काय आहे नक्की हे मी तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवेल। सध्या खमेश आलाय त्याची गाडी घेऊन, तर आपण जातोय सध्या दादरला। तर दादरला गेल्यावर आपण काय करणार आहोत काय नाही ते सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्येच दाखवेल। तर चला। तर आता घेतलेत झेंडूची फुलं, गुलाबाची फुलं आणि बेलपत्र। तर तो चाललाय पुढे घेऊन। झेंडूचे मागे अजून एक आहे, त्यांनी पण घेतलेत। आपण घेतलेत सुई धागा वगैरे सगळं। आता तुम्हाला सांगतो की आपण कुठे जाणार आहे। तर आता आपण चाललो आहे महाशिवरात्रीसाठी आणि ती एका गडावर साजरी करणार आहोत। तर मी तुम्हाला ह्याच्या पुढची माहिती नक्कीच देईल। तर भेटूया, चला। तर आता पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी। तर ह्या आपल्यासोबत ह्या बाईक्स आल्यात, ह्या 2 गाड्या आहेत आणि अजून रात्री अजून 2 गाड्या आणि 4 बाईक येणार आहेत। तर सध्या इतका क्राऊड आला आहे आपल्यासोबत। तर हे आहे आपलं आजचं महाशिवरात्रीसाठी गडाला सजवण्याचं सामान। तर हा आहे आपला कोरीगड। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम। तर अर्धे जण तरी वरती गेलेत। आता तुम्हाला एक दाखवतो। तो जी गोणी घेऊन चाललाय त्या गोणीत 60 किलो वजन आहे, 60च्या पेक्षा जास्तच आहे। दोघं आलटून पालटून घेत आहेत। कसं वाटतंय वजन उचलून? एवढं मोकळं मी फक्त चढ। तर महादेवाच्या आलेला आहे।
तर तुम्ही पाहू शकता इथे बाहेर सजावटीचं काम चालू आहे. सुरुवात केली तेव्हा 10 जण होते आणि आता गडावर कमीत कमी 70 ते जास्तीत जास्त 100 पेक्षाही जास्त लोक इथे उपस्थित आहेत. तसेच 4 प्रहर असतात, ते वेळेनुसार पार पडत आहेत. तसेच 4 प्रहर असतात, ते वेळेनुसार पार पडत आहेत. तसेच मंत्रोच्चारण देखील सुरू आहे. थोड्याच वेळात भजनी मंडळी भजनात तल्लीन झाली होती. 4 प्रहर पार पडल्यानंतर वेळ झाली होती ती निरोपाची. सकाळी सकाळी आरती सुरू केली आणि आदल्या दिवशी काम करताना किंवा सजावट करताना जो काही पसारा झाला होता तो सगळा साफ करून गड उतारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.